हॅलो गाईज, नमस्कार. तर पुन्हा एकदा आपल्या डे 2 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण फुकेटमध्ये बरेचसे चांगले ठिकाण फिरणार आहोत. तर ते तुम्हाला डायरेक्ट एक्सप्लोअर करू आम्ही व्हिडिओज थ्रू आणि तिकडे गेल्यावरच दाखवू, कारण की तो मग सस्पेन्स राहत नाही. तर चला जातो. खूप उशीर झाला आहे आम्हाला, ऑलरेडी खूप लेट उठलो. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि बघा कसं काय आम्ही फिरतोय. 305 and signature, right? इथली करन्सी बघ, इथली करन्सी काय चिल्लर पण आहे, पण आमची चिल्लर संपलेले. इथले शॉप्स बघ कसे आहेत. सगळं काय वेगळं आहे इकडे. डीमार्ट सारखं आहे पण मोस्टली आपल्यापेक्षा खूप डिफरंट आहे तिथे. व्हरायटी आहे बघा. अंडी बघा, अंडी थंडच आहे, माहित नाही कसं लागेल, पण सगळे म्हणतात छान लागतं म्हणून घेतलंय. चीज टोस्ट सँडविच पण गार आहे. हे बघा. चांगलं लागतं. इकडच्या डीमार्ट मध्ये बघा सगळं मिळतं. तर फायनली कॉफी घेतलेली आहे आणि आमची कॅब पण आलेली आहे. हॅलो. चला. Okay, big tiger, medium tiger, small tiger, and small tiger. Okay. Big tiger. A big tiger. चला फायनली निघालेलो आहे. आता ब्लॉगमध्ये तुम्हाला समजलं असेल, ती जे बोलली टायगर त्याच्यावरनं समजलं असेल तुम्हाला. Big tiger. तर Big tiger घेऊया. आता बिग टायगर, त्यानंतर चलॉंग टेम्पल आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत तर तुम्हाला दिसतीलच ब्लॉगमध्ये. आता सध्या कॉफी पिऊन घेतो आणि कॉफी आणि सँडविच पण घेतलेलं आहे. तर खाऊन घेतो, पण मी सकाळपासून काय नाही खाल्लेलं आहे. चला कंटिन्यू राहा. नमस्ते. वाव. हा बघा टायगर, बघा टायगर. टायगर बघा, दिसतंय का? दिसला का? आता टायगरला हात लावायचा वेळ आलेला आहे. मोठा टायगर, बिग टायगर. मोठा एवढं जवळ ना एक्सपिरियन्स. One by one. हिमाने चालले टच करायला, बघू काय करते.
काय बोलायचं तुला कसं वाटतंय? क्या होता है तो मोठा आहे. जवळ ना पहिल्यांदा बघतोय, हात हात लावायला. लावतोय. हा बघा आंघोळ करतोय. लवकर कर रे, लवकर का आंघोळ, लवकर कर रे आंघोळ. ओ हॅलो हॅलो तू हॅलो करत होता. अमेझिंग. हॅलो हॅलो. तर फायनली आता आपल्या टायगरला हात लावून झालेला आहे आणि आता इथे व्हाईट टायगर आहे ते दाखवतो तुम्हाला. बघा व्हाईट टायगर खूप लांब आहे. बघा दिसतोय का, बघा इथे बसलाय. हा बघा व्हाईट टायगर. तर फायनली आम्ही पोचलोय सेकंड स्पॉटला, गौतम बुद्धा व्ह्यू. तर बॅक साईडनीच व्ह्यू घेता येईल कारण की फ्रंट साईडला त्यांचं काहीतरी काम चालू आहे. आणि इकडनं ना बघा मागे चलॉंगचं सिटी आहे आणि या बाजूला फुकेट आहे प्रॉपर. तुम्हाला व्ह्यूज दाखवतो, एक नंबर व्ह्यू आहे, खूप भारी व्ह्यू आहे. आणि मागे बघा गौतम बुद्धाचं स्टॅच्यू आहे. हे बघा ही बॅक साईड व्ह्यू आहे, दिसत असेल तुम्हाला. हे बघा व्ह्यू बघा, हा व्ह्यू बघा. फायनली पोचलो आम्ही थर्ड स्पॉटला. बेबी एलिफंट, एलिफंट्स आहेत तिकडे, स्मॉल बेबी एलिफंट आहे. आणि हिने बघा खायला घेतलेलं आहे. एलिफंटसाठी खायला. हां एलिफंटसाठी खायला घेतलेलं आहे. कॉर्न आहे, बनाना आहे, तर एवढं सगळं आहे. आणि हा फिमेल बेबी एलिफंट 2 years. हॅलो 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 हॅलो. इकडे बघ. घे चल बाहेर. आम्ही नाही येतो. घेतलं
कॉटन है। हॅलो Would you follow? Horse mine. हाय तर फायनली आपण आलोय फोर्थ स्पॉटला हनी फार्मला आलोय. हनी फार्म खूप भारी आहे बघा. इकडे सगळा बी डियर हनी. Thai and Italian mixed together. One box over the hive inside of my TV. Right, but it different quantity of meat, temperature, and flour. Taste and benefit of honey is different also. Okay. But this one is very special because long and honey only used in Thailand. This one good for polygamous women, against gastric, constipation, and digestion. This one is so good. And the second one, this is a white flower honey. White flower honey from many flower on the bottom. With this basic honey, because honey one molecule, and when you take honey, your body can use it immediately. And honey turn up White flowers. Okay, let's try the second one. हे बघा तर चला फायनली आपलं फोर्थ स्पॉट पण झालेलं आहे बघून. इमानी फोर्थ स्पॉट पण बघून झालेलं आहे. हां तर बी फार्म झालेलं आहे. आता मला वाटतं नंतर कुठलं कॉफी. व्हॉट इज अवर नेक्स्ट स्पॉट? Next is temple. चला Temple, yes. ओके लेट्स गो. तर फायनली गाईस आपण आलो आहे चलंग टेम्पलला आणि एक नंबर असा व्ह्यू आहे. एक नंबर माहोल आहे इकडनं. खाली बघा सगळं. व्ह्यू बघा. You said never let me go. 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 You said never फायनली आपण चलॉंग टेम्पलमध्ये चाललेलो आहे. वाव व्ह्यूज बघा एक
खूप जबरदस्त आहे. आता वर चाललोय. आता वरना बघूया कसं काय व्ह्यू. हिमानी हां 3 फ्लोर आहेत. अच्छा वाव वाव. कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. एकदम वेगळंच असं शांत आहे पण. खूप मूर्त्या खूप सुंदर म्हणजे ते स्कल्पचर आणि ते ॲक्च्युली बघायला तर ती कथा सांगितली वरच्या ह्याच्यामध्ये. फोटोच्या प्रत्येक फोटोच्या वरती कसं डायग्राम पोस्टर आहे असं पिक्चर तिथे सगळी अशी स्टोरी त्यांनी अशी सांगितली डिस्क्राईब केली. प्रत्येक. जेवढं घेता येईल तेवढं घेतोय मी. बघूया. तर हा व्ह्यू आहे ना, हा व्ह्यू एकदम बघण्यासारखा आहे. एक नंबर नेचर व्ह्यू आहे हा. एक नंबर. बघा बघा ही मंदिराची त्या टेम्पलची बॅक साईड आहे. तर फायनली आपण ना वर आलेलो आहे. 3rd फ्लोअरला आलेलो आहे आणि अजून एक आहे वरती. सेकंड आहे अजून एक 3rd आहे. 3rd फ्लोअर आहे. आणि इकडनं बघा समोर ना तुम्हाला जे आपण गेलेलो बुद्धा, बिग बुद्धा, तो इकडनं दिसतोय बघा. फ्रंट साईड दिसतोय का बघा व्हिडिओमध्ये. बघा इकडे आपण मगाशी गेलेलो. वाव. असे टेम्पल आहेत. बघा फटाके लावत आहेत. इथे फटाके फोडताना असं म्हणतात की विश मागायची मग ती विश पुरी होते. आम्ही आता $1 मिलियन पैशांची विश मागणार आहे आणि फटाके फोडणार आहे. This is a souvenir shop with a coffee break. Souvenir outside. shop? Yes. Inside, I already walked to see you, right? ओके. 100 baht. And this is इथे कसं काय शो पीस आहेत सगळे. Okay, first we'll check it and we'll buy it. We'll check more options, then we'll buy. Check more options. Oh, excuse me. The taste is really sweet and sour. And sometimes we can keep the food like this to make why we after we open already like this. Not like this. After that, we're gonna find and put the flavor inside it. Here they have a Smell like pineapple. The fruit, this one, they don't निघणार नाही the ते. best one. Many people. How do you do? How do you do? How do you do? When they pick the nut from the tree. 7 फ्लेवर आहेत. 7 फ्लेवर. 7 ते 17. 17 आहेत. 17 फ्लेवर आहेत काजूच्या प्रकारमध्ये. पहिलावाला कॉर्नवाला होता. ग्रीन टी आहे. हा काय आहे ग्रीन टी. नाही तो हा ग्रीन टी आहे. टॉमियम. ठीक आहे. टॉमियम. ग्रीन टी थोडा हे बघ. लागतो. टॉमियम. नाही ठीक आहे. ग्रीन टी पण एवढा, टॉम यम पण एवढा खास नाही. आणि सीवीड चांगला आहे. हा आपला BBQ. हा बार्बीक्यू आहे. ठीक आहे. पहिला चांगला होता कॉर्न. सोर क्रीम ओनियन.
सगळ्यात बेस्ट कॉर्नच होता. गार्लिक हे चांगलं असेल. हे होते गार्लिक ट्रफल बटर कोण आहे? चॉकलेट. बापरे काळे काळे आले. मला असे काजू काय फार आवडत नाही. कॉफी ब्राउनी सारखा लागतो. कॉफी पण भारी आहे. सिस्मे तीळ कसं आहे? नाही. चिक्कीचा प्रकार आहे. तर फायनली आपले 6 स्पॉट झालेले आहेत आणि आता परत हॉटेलला सोडतील. आपल्याला ड्रॉप असेल त्यांचा हॉटेलला. तर 5:30 झालेले आहेत. आपण घर सोडलेलं 1 वाजता आणि आता 5:30 झालेले आहेत. खूप मस्त जर्नी होती. सगळं काय भारी होतं. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असाल. तर होप कोणाला जर आले तर हे नक्की स्पॉट फिरा. खूप चांगले आहेत स्पॉट. चला आता जाऊया हॉटेलला. त्या अगोदर एक फोटो क्लिक करूया. इकडे हा आपला हॉटेल आहे. ते हॉटेल आहे जिथे आम्ही राहतोय. बघा काल दाखवायला विसरलो. आता लेफ्टने आपल्याला 3rd फ्लोअरला आहे. आपली रूम 3rd फ्लोअरला आहे. 305. खूप चांगलं आहे हॉटेल. आणि आत्ता जस्ट फिरून आलेलो आहे आम्ही. खूप दमलो आहे पण जायचं होतं आम्हाला एका रेस्टॉरंटला कॅफेला. पण ते 7:30ला बंद होणार आहे आणि आता वाजले 6:30. तर जास्त काय बोलत नाही. जातो आणि भेटतो तुम्हाला. तर जस्ट आम्ही घरी गेलो रूमवर आणि फ्रेश होऊन आता लगेच निघालो आहे कॅफेला. एक कॅफे व्ह्यू हिल पॉईंट म्हणून एक कॅफे आहे. तो 7:30ला क्लोज होतो. बघू आता कसं काय. आता 7 वाजत आले. ॲक्च्युली 7:45 झालेत पण त्याचा थोडा व्ह्यू चांगला आहे. बघू कसं काय. 7:30 वरून 8 पर्यंत दिलं. आम्ही ॲक्च्युली बीचवर जाणार होतो भिजायला आता. पण 5 मिनिटावरच आपल्या बीच आहे हॉटेलपासून. तर बघू कसं काय. मी तर तिथे व्ह्यू बघायला भेटतं. ते थांबतात का 8 पर्यंत 8:30 कसं काय ते लेट्स सी. चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर फायनली पोचलो आहे आणि आता इथे देतोय खाण्याची ऑर्डर देतो आणि मागचा व्ह्यू बघा. खाली जाऊन दाखवतो मी व्ह्यू. खूप मस्त व्ह्यू आहे. 1 नंबर आहे. दाखवतो मी तुम्हाला. आता पहिले ऑर्डर करूया फूड काय करते बघू. तर हा व्ह्यू बघा. आम्ही आता जातोय. तुम्हाला दाखवतो बघा. मागचा व्ह्यू बघा. 1 नंबर आहे. बघा इथे बसायला आहे असा. व्ह्यू बघा 1 नंबर आहे. केक आहे हा. मोजेटो मागवलाय आणि अजून डिश यायचे. आणि हा व्ह्यू 1 नंबर आहे. आता काळोख झाला म्हणून मगाशी थोडा उजेड होता. भेटला आम्हाला व्ह्यू भेटला. खूप जबरदस्त व्ह्यू आहे. नक्की तुम्ही पण जर आले इकडे फुकेटमध्ये तर इकडे नक्की विजिट करा. इकडे विजिट करा. कॅफे हिल व्ह्यू पॉइंट आहे नाव इकडचं. आणि चला आता खाऊन घेतो फटाफट आणि नंतर मग जाऊ आपल्या रूमवर.
हॉटेलवर, कारण की उद्या परत आम्हाला दुसरीकडे जायचं आहे. तर चला, आणि ब्लॉग पण एडिट करायचे. बाय. तर गाईस आता वाजलेत 8 आणि आम्ही जस्ट आलो आहे कॅफेमधनं आपल्या हॉटेलजवळ. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान होता आजचा दिवस. आम्ही बरेच स्पॉट्स कवर केले. आज 7-8 स्पॉट्स तरी आम्ही कवर केले आणि सुंदर असा दिवस आमचा कॅफे व्ह्यू पॉईंटनी झालेला आहे. तर उद्याचा दिवस पूर्ण आपण आयलँडवर असणार आहोत. तर उद्याचा व्ह्यू खूप अजून सुंदर असणार आहे. पूर्ण पाण्यामध्येच असणार आहे उद्याचा पूर्ण दिवस. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. आता तोपर्यंत बाय, गुड नाईट.